प्रभाग क्रमांक 10 मधून आज आपण चौघांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। महाविकास आघाडीचे अर्ज आज भरण्यात आलेले आहेत, तर काय सांगाल? आज या ठिकाणी प्रभाग 10 मधून, प्रभाग 10 मधून मी स्वतः, प्रभाग 10 ब मधून सौ शीतल माळवे मॅडम, प्रभाग क मधून प्रज्ञा पाटील, प्रभाग ड मधून संतोष उर्फ नाना जाधव यांनी उमेदवारी भरलेली आहे आणि आम्ही चारही उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचेच उमेदवार आहोत। कोणते विकासाचे मुद्दे आपण घेऊन या निवडणुकीत उतरलेला आहात? आमचा सर्वप्रथम विरोध असेल तो मालमत्ता करायला। मी महापालिका असताना देखील मालमत्ता कराविरुद्ध सतत आवाज उठवला। आपल्याला माहित आहे की त्यासाठी आम्ही आंदोलन करून एकदा आमच्यावरती शिस्तभंगाची कारवाई देखील झाली होती। तो मुद्दा घेऊन मी पुढे जाणार आहे। विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळालेलं नाहीये, तर या निवडणुकीत नाव मिळाले नसल्याने त्याचा काही फरक पडणार आहे का? विमानतळाला नक्कीच दिबा पाटलांचं नाव मिळावं अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि मी पण त्या पक्षाचा एक समर्थक म्हणून आहे आणि मिळण्यासाठी प्रयत्न व्हावा असा माझा हे असेल प्रयत्न असेल। आपल्या उमेदवारांनी खऱ्या अर्थाने प्रभाग 10 पूर्ण महापालिकेचं केंद्र बिंदू ठरलेला आहे प्रभाग 10 आणि तिथं आपण स्वतः थेट लढत आहे महाविकास आघाडीकडनं आणि इतर मेन म्हणजे तुमच्या प्रभागात जे असलेले 4 उमेदवारांची ओळख करून दिली तरी बरं होईल की कशा प्रकारचं आव्हान आहे? दिली ना ओळख करून दिली? नाही कशा प्रकारचं आव्हान असणार आहे प्रभाग 10 मध्ये? तर आपल्या कुटुंबातली ही सगळी आव्हान काय आव्हान नसेल असं मला वाटतंय। आम्ही त्या तयारीने असणार, आव्हान नसेल आम्हाला। प्रभाग 10 मधनं उमेदवारी आपली जाहीर झालेली आहे, आपला परिचय द्या। नमस्कार, मी शीतल अंकुश माळवे। मी आज प्रभाग 10 मधून अर्ज दाखल केलेला आहे। माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी जो विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही 4 उमेदवार आज अर्ज दाखल केलेला आहे महाविकास आघाडीमधून आणि आम्हाला जनतेचा फुल प्रतिसाद भेटणार आहे, कारण आम्ही बरेच वर्ष झालं आम्ही इथे काम करतोय। सोशल फाउंडेशनच्या माध्यमात असू किंवा अजून काही असू, तरी आमच्या कार्याला बघून आम्हाला बरा प्रतिसाद भेटेल असं आम्हाला वाटतंय आणि भेटणार। धन्यवाद। दीपक पाटील, प्रभाग क्रमांक 10 मधून शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीतर्फे माझा निवडणुकीचा अर्ज दाखल केलेला आहे। तरी शेतकरी कामगार पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करते। धन्यवाद।